गावाकडनं तुरी आणलेली होत्या. खूप दिवस झाले पडून होते, तर मग आई म्हटली चला आपण त्याची डाळ बनवून घेऊया. 2 दिवस भिजत घातली, ऊन देऊन खूप छान वाळवून घेतली आणि त्यानंतर आम्ही इथं डाळ बनवून घेतली. आता जाता तर नाही आहे, तर बघा आम्ही काय टेक्निक यूज केली होती. आम्ही इथं त्याला खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं, थोडंसं मिक्सरमध्ये फिरवलं आणि अशा प्रकारे आम्ही डाळ बनवली. त्यानंतर वेळ झाली होती चहाची, तर इथं पिल्लूला पण दूध दिलं होतं, कारण आम्ही शक्यतो देत नाही. कधीतरी तिला दूध प्यायला वाटतं म्हणून तिला दूध दिलं जातं. त्यानंतर आम्ही इथं चहा ठेवली, मस्तपैकी गरमागरम चहा घेतली, कारण की खूप थंडी वाजते त्यामुळं. आणि बघा लागलो होतं नंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाला. पिल्लूला खायची होती इडली, तर तिच्यासाठी मी इडलीचं रवण केलेलं होतं. पण नंतर ती बोलली की आपण डोसेच करू, तर मी इथे डोसे बनवायला घेतले. सोबतच खाण्यासाठी चटणी बनवली होती, शेंगदाण्याची, हिरवी मिरचीची. आणि बघा मी तर आज साध्या तव्यावरती डोसे बनवत होते, कारण की म्हटलं चला कधीतरी याच्यावर पण ट्राय करून बघूया. तर ह्या साध्या तव्यावर पण डोसे खूप छान होत होते आणि खूप क्रिस्पी पण लागत होते. आणि पिल्लूला बघा डोसे म्हटलं तर खूपच आवडतात आणि तिथे चटणीसोबत पण आणि टोमॅटो सॉससोबत पण चालू होतं, कारण तिला चटणीपेक्षा जास्त टोमॅटो सॉस आवडतं, कारण डोसे कमी आणि सॉसच जास्त खायला मिळतो ना, त्याच्यामुळे. आम्ही पण सगळ्यांनी याच्यातच नाश्ता करून घेतला होता. आणि राहिला होता मिस्टरांचा प्रश्न, तर मग त्यांच्यासाठी अंडे आणले, अंडे बॉईल करून घेतले. तर अंडे बॉईल केल्यानंतर त्यांना म्हटलं ते फ्राय करून देऊया. आणि बघा अंडे वगैरे फ्राय करून घेतले. थोडेसे स्वयंपाकाचे भांडे राहिले होते, तर भांडे घासून घेतले. तर असा होता माझा आजचा दिवस.